आज खूप दिवसांनी जवला भाकरी खायची इच्छा झालेली, म्हणून आईने असा मस्त मसालेदार फडफडीत जवला बनवला होता. तर तो कसा बनवायचा चला बघूया. त्यासाठी एका कढईत तेल तापवून घेतलं, त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. हिरवी मिरची छान चुरचुरल्यावर त्यावर चिरलेली कोथिंबीर घातली. कोथिंबीर फोडणीला दिली की छान स्वाद येतो. आता वरून बारीक चिरलेला कांदा घातला आणि हे सर्व आपल्याला कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत तेलावर छान परतून घ्यायचं आहे. असं केल्याने जवल्याला खूप छान स्वाद येतो. कोणाकोणाला जवला भाकरी खायला आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण ह्यामध्ये साफ केलेला जवला लाल तिखट, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून त्या कांद्यावर टाकून छान असं परतून घेणार आहोत. असं केल्याने जवल्याला खूप छान स्वाद येतो. आता आपण ह्यामध्ये 2 ते 3 कोकम हाताने असे तोडून घालणार आहोत. मच्छी म्हटली की कोकम हे घातलेच पाहिजेत. असे कोकम घातले ना की जवल्याला खूप छान स्वाद येतो. आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. असं झाकण ठेवून शिजवल्यामुळे जवल्याला खूप छान स्वाद येतो, कारण जवल्यामध्ये पाणी सुटतं आणि मीठ, हळद, तिखट त्यामध्ये छान मुरतं. आता आपला जवला ऑलमोस्ट शिजला आहे. असा हा मसालेदार जवला तांदळाच्या भाकरीसोबत खायला अप्रतिम लागतो. यातलं पाणी सुकल्यावर हा एकदम फडफडीत होतो आणि खूप छान लागतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालणार आहोत. आता जवल्यातलं पाणी सुकलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण असा चमचमीत फडफडीत असा जवला बनवा, खा, खाऊ घाला.